पन्हाळा तालुक्यातील माले येथील उमेश भास्कर चौगुले यांच्याशी पुंडलिक इटनाळ, सचिन काकडे आणि रोहित सलवान या तिघांची कामानिमित्त मैत्री झाली होती। याचा फायदा घेत या तिघांनी उमेश चौगुले यांचा विश्वास संपादन केला आणि त्याला रेल्वे खात्यामध्ये तिकीट तपासणी अधिकारी म्हणून नोकरीला लावतो असं सांगून 2 वर्षात त्याच्याकडून वेळोवेळी 9 लाख रुपये उकळले। चौगुले याला संशय येऊ नये म्हणून या तिघांनी चौगुले यांची मेडिकल तपासणी करून बनावट प्रशिक्षणही दिलं आणि रेल्वे खात्याचे बनावट नियुक्तीपत्रही दिलं। परंतु चौगुले याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना इटनाळ, काकडे आणि सलवान या तिघांकडे घेतलेले 9 लाख रुपये परत मागितले। परंतु या तिघांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ चालू केली। त्यावेळी चौगुले यांनी वरील 3 जणांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या प्रकरणी बेळगावातून पुंडलिक आर्याप्पा इटनाळ आणि सचिन सूर्यकांत काकडे या दोघांना कोडोली पोलिसांनी अटक केली असून त्यांना पन्हाळा न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर मध्य प्रदेशमधील इंदोर येथील रोहित सलवान याला अद्याप अटक झालेली नाही। अधिक तपास कोडोली पोलीस करतायत। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।